लास्ट टाइम आपण अपॅरंट साइज ऑफ द ऑब्जेक्टची कन्सेप्ट बघितलेली होती. ओके, सो अपॅरंट साइज ऑफ ऑब्जेक्ट. ओके, सो अपॅरंट साइज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे डोळ्याला अपीयर होणारी जी साइज आहे त्याला अपॅरंट साइज असं म्हणायचं. अँड दॅट साइज डिपेंड्स ऑन द size of image on the retina, or it depends on the it depends on angle subtended by object at eye. अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट ॲट आहे त्याच्यावर डिपेंड असतं आणि यालाच काय म्हणतो आपण व्हिज्युअल अँगल असं म्हणतो. तर व्हिज्युअल अँगलवर डिपेंड असतं. म्हणजे अँगल लार्ज असेल तर अपॅरंट साइज मोठी येते, व्हिज्युअल अँगल कमी असेल तर अपॅरंट साइज जी आहे ती स्मॉल अँगल आहे. ओके, आता एखादा ऑब्जेक्ट आपल्या डोळ्याच्या जवळ कंटिन्युअसली आणला, ओके, तर त्याचा व्हिज्युअल अँगल मोठा होत जातो, बरोबर आहे ना. सपोज दिस इज अ आय लेन्स and this is a human eye. This is the axis. Okay, suppose initially object is at this position. Object इथं असेल तर visual angle काय असणार आहे, this much only. Okay, and when same object is placed here, तोच object इथं place केला आपण तर visual angle will be this much. Okay, so visual angle जो आहे, for example this is alpha 1, this is alpha 2. So as alpha 2 is greater than alpha 1 and therefore when object is placed at this position, nearer position, it appears larger or bigger. Okay, म्हणजे suppose this is position A, this is position B असेल किंवा या position 1 आणि 2 असतील. Suppose this is position 1 and this is position 2. So at position 2, object appears bigger. Object appears bigger at position 2. आता एखादा ऑब्जेक्ट जवळ आणल्यानंतर व्हिज्युअल अँगल वाढतो आणि तो मोठा दिसतो, म्हणून आपण ऑब्जेक्टच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु एखादा ऑब्जेक्ट डोळ्याच्या किती जवळ ठेवायचा त्याला देखील लिमिट आहे. दॅट लिमिट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, दॅट इज कॉल्ड ॲज डीडीव्ही. ओके, डीडीव्ही. तर हे डीडीव्ही म्हणजे काय असतं, इट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम दी आय. डीडीव्ही म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम eye. Minimum distance of object from eye at which object can be seen clearly without any strains in eye. That is called as DDV. म्हणजे जास्तीत जास्त ऑब्जेक्ट किती जवळ ठेवू शकतो त्याला काय म्हणतो आपण, डीडीव्ही असं म्हणतो. आणि हे डीडीव्ही किती असतं म्हणून सांगितलेलं आहे मी. हाऊ मच इज दिस डीडीव्ही? 9 centimeter to 40 centimeter. हाँ, 9 सेंटीमीटर टू 40 सेंटीमीटर. अँड नॉर्मल यंग पर्सन साठी किती आहे ते 25 सेंटीमीटर. आता डीडीव्ही नंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज नियर पॉइंट म्हणजे काय आणि फार पॉइंट म्हणजे काय. नियर पॉइंट that is denoted by NP, and next is the far point. Near point and the far point. आता नियर पॉइंट म्हणजे काय, मिनिमम किती डिस्टन्सला, म्हणजे डोळ्यापासून मिनिमम किती डिस्टन्सला ऑब्जेक्ट आपण ठेवू शकतो सो दॅट इट कॅन बी क्लिअरली सीन, दॅट इज कॉल्ड एज नियर पॉइंट. ओके, सो दिस इज द मिनिमम distance of the object from the eye.
Okay, that is called as near point. And maximum distance of object from the eye at which object can be seen clearly. Okay, that is called as far point. तर नॉर्मल यंग पर्सन साठी वन्स अगेन मिनिमम डिस्टन्स म्हणजे काय, म्हणजे नियर पॉइंट काय असणार आहे, DD फीच असणार आहे आणि ती किती असणार आहे, 25 सेंटीमीटर. ओके, आणि फार पॉइंट जो आहे तो नॉर्मल पर्सन साठी काय असणार आहे, इन्फिनिटी. अप टू इन्फिनिटी ही कॅन सी क्लिअरली. ओके, तर लक्षात घ्या, नॉर्मल म्हणजे नॉर्मल आय जर असेल, विदाउट एनी डिफेक्ट असेल, तर नेहमी लक्षात ठेवायचं नियर पॉइंट काय असतं, नॉर्मल आय साठी DDV असतं. DDV ला शॉर्ट मध्ये आता इथून पुढे आपण D लेटरनं डिनोट करणार आहे. ओके, नियर पॉइंट इज कॅपिटल D अँड फार पॉइंट काय असणार आहे त्याचा, इन्फिनिटी. सो दिस इज फॉर नॉर्मल आय विदाउट एनी डिफेक्ट. ठीक आहे. आता एखादा डिफेक्टिव्ह आय असेल, डिफेक्टिव्ह आय, ओके, फॉर डिफेक्टिव्ह आय एक तर नॉर्मल पॉइंट इनकरेक्ट असणार आहे किंवा फार पॉइंट इनकरेक्ट असणार आहे किंवा दोन्ही इनकरेक्ट असू शकतात. ओके, म्हणजे काही पर्सनला DDVचं दिसत नाही, म्हणजे 25 सेंटीमीटरचं दिसत नाही व्यवस्थित. काही पर्सनला खूप दूरचं व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सचं दिसत नाही. काही पर्सनला खूप जवळचं पण दिसत नाही आणि खूप दूरचं पण दिसत नाही. ओके, आणि यानुसार काय होणार आहेत, देर आर सर्टन टाइप्स ऑफ आय डिफेक्ट्स. ओके, हा, तर मी काय सांगत होतो, डिफेक्टिव्ह आय साठी एकतर नियर पॉइंट तरी डिफेक्टिव्ह असणार किंवा फार पॉइंट तरी डिफेक्टिव्ह असणार किंवा दोन्ही डिफेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे काही पर्सनला एकतर जवळचं दिसत नाही किंवा काही पर्सनला खूप दूरचं दिसत नाही किंवा काही पर्सनला दोन्ही दिसत नाही. अँड अकॉर्डिंगली देर आर सर्टन टाइप्स ऑफ आय डिफेक्ट्स. ओके, ते आय डिफेक्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि ते कसे इलिमिनेट करता येईल त्याचा पार्ट देखील आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज द आय डिफेक्ट्स. आय डिफेक्ट्स. सो आय डिफेक्ट्स मध्ये टोटल 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज द मायोपिया. ओके, सो मायोपिया म्हणजे काय, पर्सन कॅन नॉट सी distant object clearly. Okay, myopia is also called as near sightedness. Near sightedness. Okay, so in myopic person can see nearby object clearly but cannot see distant object clearly. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मध्ये असं दिलं, काय दिलं, अ पर्सन can't see beyond 2 मीटर. असं जर क्वेश्चन मध्ये असेल तर त्याचा मीनिंग काय होणार आहे, इट इज अ मायोपिक पर्सन. ओके, 2 मीटरच्या पलीकडचं त्याला दिसत नाही, लक्षात घ्या, म्हणजे जवळचं दिसतं असा त्याचा मीनिंग झाला. ठीक आहे, सो मायोपिक पर्सनला डायग्राम कशी येणार लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द करेक्ट नियर पॉइंट, दिस इज द करेक्ट far point. Sorry,
म्हणजे इथं नॉर्मल पर्सन साठी काय असतं, मिनिमम डिस्टन्स किती असतं, DDV, त्याच्या आतमध्ये त्याला दिसत नाही. आणि नॉर्मल पर्सन साठी मॅक्सिमम डिस्टन्स किती असतं, इन्फिनिटी, त्याच्या पलीकडे त्याला दिसत नाही. आणि मायोपिक पर्सन मध्ये इथल्या पार्ट मध्ये त्याला काहीही दिसणार नाही. म्हणजे त्याचा फार पॉइंट, नियर पॉइंट काय असणार आहे, त्याचा नियर पॉइंट इज ओके, दॅट इज DDVच असणार आहे. आणि फार पॉइंट जो इन्फिनिटी असायला पाहिजे त्याच्याऐवजी काय असणार आहे, फार पॉइंट जो आहे तो डिफरंट काहीतरी असणार आहे, आणि तो क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. फॉर एक्झाम्पल 2 मीटर. ओके, सो द पर्सन कॅन सी इन दिस रिजन, म्हणजे DDV पासून एका सर्टन डिस्टन्स पर्यंत बघू शकतो, त्याच्या पुढच्या डिस्टन्स मध्ये तो बघू शकत नाही. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज मायोपिया. ओके, मायोप. आणि हा मायोपिया हा जो डिफेक्ट आहे तो कशामुळे क्रिएट होतो, इट इज ड्यू टू, दिस इज ड्यू टू द इलॉंगेशन ऑफ आयबॉल. म्हणजे आयबॉल जर अशा प्रकारे इलॉंगेट जर झालेला असेल, लाईक दिस, सो हिअर देर इज अ आय लेन्स. ओके, मायोपिक पर्सन मध्ये काय होतं, दूरवरून आलेले रेज जे आहेत, म्हणजे डिस्टंट ऑब्जेक्ट वरून आलेले जे रेज आहेत ते काय होतात, मध्ये कुठेतरी कॉन्व्हर्ज होतात बिटवीन आय लेन्स अँड रेटिना. ओके, सो दिस इज रेटिना, दिस इज आय लेन्स, यांच्यामध्ये कुठेतरी कॉन्व्हर्ज होतात, कारण आयबॉल काय झालेला आहे, इलॉंगेटेड झालेला आहे. सो हिअर आयबॉल इज इलॉंगेटेड. त्याच्यामुळे ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हा डिफेक्ट आपल्याला आता करेक्ट करायचा. आता डिफेक्ट करेक्ट कसा करायचं लक्षात घ्या. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, स्पेक्टॅकल वापरावं लागेल ऑफ सुटेबल पॉवर. आता ते कॅल्क्युलेशनचा पार्ट आपल्याला इथं बघायचा आहे. सो मायोपिया जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा, सो करेक्शन ऑफ मायोपिया, करेक्शन ऑफ मायोपिया, मायोपियाचं करेक्शन कसं करता येईल लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट सपोज इन्फिनिटीला प्लेस केला, हे बघा, ऑब्जेक्ट सपोज इन्फिनिटीला प्लेस केला तर तो आपल्याला दिसणार आहे का, आता दिसणार आहे का, म्हणजे मायोपिक पर्सनला दिसणार आहे का, नाही दिसणार. ओके, त्याला कधी दिसणार, ऑब्जेक्ट जर फार पॉइंटला आला तर, किंवा त्याच्या आत आला तर दिसणार. म्हणजे थोडक्यात काय करावं लागेल, ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर त्याची इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, म्हणजे लेन्स वापरल्यानंतर त्याची इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, फार पॉइंटला तयार व्हायला पाहिजे. म्हणजे करेक्शन ऑफ मायोपियासाठी यू जर इन्फिनिटी असेल तर फी काय असणार आहे तुमचं, फार पॉइंट असणार आहे. ओके, बोथ आर मायनस साइन्स. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज तयार होते, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आता इक्वेशन, लेट्स इक्वेशन काय, 1/f इज इक्वल टू 1/phi minus 1/u. This is the equation of length. 1/f is equal to 1/phi minus 1/u. So therefore 1/f is equal to 1 by इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, मायनस फार पॉइंटला, मायनस 1 by ऑब्जेक्ट कुठे पाहिजे, इन्फिनिटीला. सो 1/f इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस 1 by फार पॉइंट. ओके, म्हणजे पॉवर ऑफ लेन्स काय येणार तुमची, पॉवर ऑफ लेन्स that is minus 1 by far point. ठीक आहे, त्या पर्सनचा फार पॉइंट, दॅट इज द पॉवर ऑफ लेन्स. म्हणजे या पॉवरचा त्याला काय करावं लागेल, स्पेक्टॅकल किंवा चष्मा जो आहे तो वापरावा लागणार आहे. आणि इथं मायनस साइन येतं, याचा अर्थ काय करावं लागेल, वी हॅव टू यूज कॉन्केव्ह लेन्स टू मिनिमाइज दिस इफेक्ट और इलिमिनेट दिस इफेक्ट. ओके, सो मायोपिक पर्सनला कुठल्या लेन्सचा स्पेक्टॅकल वापरावा लागणार आहे, तर इट हॅज टू यूज द स्पेक्टॅकल ऑफ द कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स, इथं डायग्राम कशी होणार बघा, इथं कॉन्केव्ह लेन्स वापरली
तर हे रेज जे आहे ते थोडेसे काय होणार आहेत, असे डायव्हर्ज होणार, आणि डायव्हर्ज झाल्यामुळे त्याचा फोकस काय होणार आहे, एक्झॅक्टली रेटिनावर तयार होणार. लक्षात येत आहे? सो दिस इज अबाउट मायोपिया. मायोपियाची इन्फॉर्मेशन लक्षात आली का बघा. मायोपिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज शॉर्ट साइटेडनेस और नियर साइटेडनेस. म्हणजे त्या पर्सनला जवळचं दिसतं, दूरचं एका सर्टन डिस्टन्सच्या पलीकडचं दिसत नाही. लक्षात घ्या, दूरचं दिसत नाही म्हणजे एका सर्टन डिस्टन्स पर्यंत दिसतं, त्याच्या पलीकडे दिसत नाही. जे नॉर्मली इन्फिनिटी पर्यंत एखाद्या पर्सनला दिसतं, परंतु मायोपिक पर्सनला एका सर्टन डिस्टन्सच्या पलीकडे दिसत नाही. ओके, सो इथं डायग्राम काढल्या पद्धतीनं नियर पॉईंट त्याचा ओके असणार आहे, नियर पॉईंट इज डीडीव्ही, परंतु फार पॉईंट जो इन्फिनिटी असायला पाहिजे तो काय असणार आहे, त्याच्याऐवजी थोडस कमी डिस्टन्सला असणार आहे. ओके, आणि हे कशामुळे होतं, आयबॉल जर इलॉंगेट झाला, ओके, आयबॉलची जर काय झाली लेंथ वाढली, म्हणजे आयलेन्स आणि म्हणजे इथं जे आयलेन्स आहे आणि रेटिना जे आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स जर वाढलं तर मायोपिया नावाचा डिफेक्ट तयार होतो. ओके, आता हा मायोपिया कसा करेक्ट करणार आहे, तर लक्षात घ्या, ऑब्जेक्ट कुठे ठेवणार आपण, जिथं दिसत नाही तिथं ऑब्जेक्ट ठेवणार आहे, आणि इमेज कुठं फॉर्म व्हायला पाहिजे हे लॉजिक लक्षात घ्या. इमेज कुठं तयार व्हायला पाहिजे, जिथं त्याला दिसतं, जिथपर्यंत त्याला दिसतं तिथं इमेज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे ठेवणार तुम्ही, इन्फिनिटीला, जे जिथं दिसत नाही तिथं, आणि इमेज कुठे तयार होणार आहे, फार पॉइंटला किंवा त्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे यू काय येणार तुमचं इन्फिनिटी, आणि फी काय असणार आहे, फार पॉइंट येणार, आणि दोन्हीला मायनस साईन येणार, हे महत्वाचं आहे. म्हणजे आय डिफेक्टचं ज्यावेळी कॅल्क्युलेशन करतोय त्यावेळी नेहमी काय करायचं, कुठल्याही प्रकारचा आय डिफेक्ट असू दे, यू आणि फी हे नेहमी निगेटिव्हच ठेवायचं. हे काय करायचं, यू आणि फी निगेटिव्ह ठेवायचं. यू काय करायचं, यू काय असणार आहे तुमचं, जिथं ऑब्जेक्ट दिसत नाही ते यू असणार आहे, आणि फी काय असणार आहे, म्हणजे त्याचा जो रिजन ऑफ फिजन असणार आहे, फिजनचा रिजन जो असणार आहे तिथं ठेवायचं. लक्षात आलं? याचा एक प्रॉब्लेम बघूया मायोपियाचा. सपोज तुम्हाला असं सांगितलं, क्वेश्चन बघा, अ पर्सन cannot see beyond 3 मीटर, 3 मीटरच्या पलीकडे त्याला दिसत नाही. टू करेक्ट फिजन he has to use spectacle of. ओके, आता बघा हा डिफेक्ट कुठला आहे, मायोपिया. ठीक आहे, म्हणजे 3 मीटरच्या पलीकडचं याला दिसत नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फिनिटीचं त्याला दिसत नाही. सपोज एखादा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला तर त्याला तो दिसायला पाहिजे, बरोबर आहे ना. फिजन करेक्ट करायचं म्हणजे काय, 3 मीटरच्या पलीकडचं दिसायला पाहिजे, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत दिसायला पाहिजे. म्हणजे सपोज ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवला तर त्याची इमेज कुठं तयार व्हायला पाहिजे, जिथपर्यंत त्याला दिसते तिथं इमेज तयार व्हायला पाहिजे, म्हणजे -3 ला त्याची इमेज तयार व्हायला पाहिजे. सो आता लेन्स फॉर्म्युला काय आहे, 1/f इज इक्वल टू 1/φ मायनस 1/u. सो 1/f म्हणजेच पॉवर काढायची आहे आपल्याला. पॉवर इज इक्वल टू 1/-3 minus 1/-infinity. So that is -1/3. That is -0.33 diopter. म्हणजे 0.33 -0.33 नंबरचा स्पेक्टेकल त्याला यूज करावा लागेल. दॅट इज द आन्सर. ओके, आन्सर काय येणार आहे, -0.33 नंबरचा चष्मा त्याला यूज करावा लागणार. किंवा एखादा क्वेश्चन असा असेल, अ पर्सन can't see beyond, a person cannot see beyond 2 meter and he want to see object at 4 meter. Then
power of lens is or number of lens is असा क्वेश्चन असतो. मला सांगा बघूया आता थोडस हा क्वेश्चन कसा सॉल्व करता येईल. पर्सनला 2 मीटरच्या पलीकडे दिसत नाही आणि एक ऑब्जेक्ट 4 मीटरला ठेवलाय आणि तो त्याला बघायचा आहे, तर काय करावं लागेल? अरे बोला काहीतरी. U equal to 4 घ्यायचं. यू किती घ्यायचं सांगा? -4. -4 करेक्ट. ठीक आहे, कारण जिथं म्हणजे ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे? 4 मीटरला ठेवलेला आहे, म्हणजे यू काय होणार आहे? -4. फी जिथं दिसतंय तिथं इमेज तयार झाली तरच त्याला दिसणार ना, कारण लेन्स डोळ्याच्या समोर लेन्स ठेवल्यानंतर काय होतं, आपण ऑब्जेक्टला बघत नसतो. कशाला बघत असतो? इमेजला बघत असतो. आणि इमेज त्याला दिसायला पाहिजे आणि इमेज कुठं फॉर्म झाली तर त्याला दिसणार? 2 मीटरच्या आतमध्ये तयार झाले तर दिसणार. म्हणजे फी काय येणार आहे तुमचं? -2. ठीक आहे. सो आता फॉर्म्युला काय? 1/f इज इक्वल टू 1/φ मायनस 1/u अँड देअरफॉर 1/f म्हणजेच पॉवर, 1/φ म्हणजे -1/2 मायनस 1/u म्हणजे काय? -4. दॅट इज -1/2 प्लस 1/4. सो आन्सर काय येणार आहे? -1/4. बरोबर आहे ना? दॅट इज -0.25 डायोप्टर. -25 चा -0.25 चा लेन्स त्याला वापरावा लागणार, तरच त्याला तो ऑब्जेक्ट क्लिअरली दिसणार, अदरवाइज दिसणार नाही. हे 2 क्वेश्चन लक्षात आले का? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, कारण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. अरे कुणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट असेल तर विचारा, याच्यामध्ये का रिपीट करावं लागेल? सर पहिला रिपीट करा. हा, तर तुम्हाला काय डिसाइड करायचं आहे? एक म्हणजे यू डिसाइड करायचं आणि फी डिसाइड करायचं आहे, कुठलाही प्रॉब्लेम असू दे. यू म्हणजे काय? तर जिथं दिसत नाही, म्हणजे जिथं ऑब्जेक्ट ठेवलाय किंवा जिथं दिसत नाही ते म्हणजे तुमचं यू असणार आहे, आणि जिथं दिसतंय ते डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? तुमचं फी असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल, अ पर्सन कॅन नॉट सी बियॉन्ड 3 मीटर, म्हणजे त्या पर्सनला 3 मीटर पर्यंत दिसतं, बरोबर आहे ना? 3 मीटर पर्यंत दिसतं. ओके, आणि त्याची व्हिजन करेक्ट करायची आहे, म्हणजे आता नॉर्मल पर्सन साठी काय असणार बघा? नियर पॉइंट काय असणार आहे? DDV म्हणजे 25, आणि फार पॉइंट काय असणार? इन्फिनिटी. म्हणजे या पर्सनला इन्फिनिटीचं दिसत नाही, बरोबर आहे ना? इन्फिनिटीचं दिसत नाही, म्हणून यू काय घेतलं मी? -इन्फिनिटी. ओके, म्हणजे इन्फिनिटीला ठेवलेला जो ऑब्जेक्ट आहे तो लेन्स मुळे त्याची इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे? जिथं दिसतंय तिथं. म्हणजे इमेज ही नेहमी कुठे तयार व्हायला पाहिजे? लक्षात घ्या, जिथं दिसतंय तिथं इमेज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे कुठे तयार व्हायला पाहिजे? 3 मीटरला ना. ओके, आणि साइन त्याला काय येणार आहे? मायनस. मी काय सांगितलंय? कुठलाही आय डिफेक्टचा प्रॉब्लेम असेल तर यू आणि व्ही, आता यू काय असतं? नेहमी निगेटिव्हच असतं, तुम्हाला माहिती आहे ना. आणि हे बघा, सपोज ही लेन्स आहे, ठीक आहे, इथं ऑब्जेक्ट आहे आणि इथं इमेज तयार झाली. ऑब्जेक्ट डिस्टन्स काय झालं? निगेटिव्ह. इमेज डिस्टन्स काय होणार? निगेटिव्हच येणार ना, कारण ऑब्जेक्टच्या साईडलाच तुमची इमेज असणार आहे. ओके, असं काय होणार नाही. हे बघा, हिअर देर इज अ आय, हिअर देर इज अ लेन्स. तुमची लेन्स काय असणार आहे? डोळ्याच्या अगदी जवळ असणार. चष्मा काय आपण डोळ्याबरोबरच घालतो, ऑब्जेक्ट जवळ चष्मा नेऊन ठेवत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ऑब्जेक्ट इकडे कुठेतरी असणार समोर, लेन्सच्या समोर. ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असतं? नेहमी निगेटिव्ह. ठीक आहे, आता इमेज जी आहे ती त्याच साईडला कुठेतरी तयार करावी लागणार आपल्याला. ओके, लेन्सच्या इकडे तर तयार करणार नाही ना, आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह असेल तर इमेज डिस्टन्स देखील निगेटिव्ह, कारण ऑब्जेक्टच्या साईडलाच इमेज तयार होते नेहमी. ऑब्जेक्टच्या साईडलाच इमेज तयार होत असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल? ते निगेटिव्ह घ्यावं लागणार. बरं, हा क्वेश्चन एक देतो मी, तुम्ही सॉल्व करा. अ पर्सन कॅन नॉट सी
बियॉन्ड 5 मीटर. ठीक आहे. अ पर्सन कॅन नॉट सी बियॉन्ड 5 मीटर. तर मला सांगा या पर्सनचा नियर पॉइंट किती, फार पॉइंट किती, सांगा बघूया. नियर पॉइंट किती आणि फार पॉइंट किती. नियर पॉइंट म्हणजे जवळचं त्याला दिसते, जवळचं दिसते म्हणजे कुठं नॉर्मल डिस्टन्स पर्यंत दिसते, म्हणजे किती नियर पॉइंट त्याचा 25 सेंटीमीटर असणार किंवा 0.25 मीटर, आणि फार पॉइंट काय असणार या पर्सनचा 5 मीटर असणार. 5 मीटर. हा, तर तुम्ही मला सांगा की याचं व्हिजन करेक्ट करायला किती नंबरचा चष्मा वापरावा लागेल. काढा बघूया, कॅल्क्युलेशन करा. 0.2 डायोप्टर पॉवर असलेला. 0.2 नेगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. हा, ओके. कारण लक्षात घ्या इथं यू तुमचं काय येणार आहे, मायनस इन्फिनिटी. इमेज कुठं तयार व्हायला पाहिजे, जिथपर्यंत त्याला दिसते तिथे इमेज तयार व्हायला पाहिजे. ओके. सो पॉवर इज इक्वल टू 1/φ minus 1/u. So that is 1/-5 minus 1/- infinity. So minus 1/5 म्हणजे minus 0.2 diopter is the answer. आता नेक्स्ट बघूया हायपरमेट्रोपिया, नेक्स्ट इफेक्ट. Hypermetropia, it is called as farsightedness. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, farsightedness मध्ये पर्सन can see distant object but cannot see nearby objects. Okay. Nearby objects clearly. For example, क्वेश्चन मध्ये असं दिलं, a person cannot see up to 50 सेंटीमीटर. जे 50 सेंटीमीटर मध्ये पर्यंत त्या पर्सनला दिसत नाही. ऍक्च्युली कुठपर्यंत दिसतं, 25 सेंटीमीटर पर्यंत दिसू शकतं ना, जवळ जास्तीत जास्त म्हणजे मिनिमम 25 सेंटीमीटर पर्यंत दिसू शकतं, परंतु इथं 50 सेंटीमीटर पर्यंत दिसत नाही, त्याच्या पलीकडचं दिसतं. सो दिस इज अ हायपरमेट्रोपिक पर्सन. A person can't see up to 50 centimeter, it can see beyond that clearly. Okay, so this is a hypermetropia. आता हे कशामुळे होतं, this is due to flattening of the eyeball. आयबॉल जो आहे त्याचं फ्लॅटनिंग झाल्यामुळे होणार आहे. So it is like this. So this is eyeball. Here there is a eye lens. जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली त्याला दिसत नाही. इथं जवळचा एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची इमेज कुठे तयार होते, बियॉन्ड रेटिना कुठेतरी तयार होते. सो नियर बाय ऑब्जेक्ट जर असेल तर त्याची इमेज जी आहे आयलेन्स मुळे तयार होणारी इमेज बियॉन्ड रेटिना तयार होते. ओके. So this defect is due to flattening of eyeball. Image is formed behind retina or beyond retina. That is hypermetropia. आता याचं करेक्शन कसं करायला पाहिजे, करेक्शन.
करेक्शन ऑफ दिस हायपरमेट्रोपी. हे बघा आता तर यू किती येणार आहे, तर यू म्हणजे त्याचा यू म्हणजे काय असणार आहे, आता डीडीव्ही असणार आहे, कॅपिटल डी मायनस, आणि फी काय असणार आहे, त्याचा नियर पॉइंट जो डिफेक्टिव्ह आहे. म्हणजे या केसमध्ये बघा पर्सनचा नियर पॉइंट किती आहे, 50 आहे, आणि फार पॉइंट इन्फिनिटी, म्हणजे फार पॉइंट करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही, परंतु नियर पॉइंटला प्रॉब्लेम आहे आता. ओके हे बघा, आणि याला मायनस साइनस पुन्हा एकदा येणार. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे ठेवणार आता या पर्सनसाठी, फॉर एक्झाम्पल 25 सेंटीमीटर म्हणजे डीडीव्ही ला ऑब्जेक्ट ठेवणार. ओके, आणि त्याची इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे, त्याला जिथं दिसतो ऑब्जेक्ट, ओके तिथं त्याची इमेज तयार व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा नियर पॉइंट जो काय असेल त्या नियर पॉइंटला त्याची इमेज तयार व्हायला पाहिजे. ओके, सो त्याच्यामुळे 1/f इज इक्वल टू काय येणार आहे, 1/f मायनस 1/u. सो पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल टू 1 मायनस नियर पॉइंट मायनस 1 मायनस डीडीव्ही. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर ते पॉवर तुम्हाला कळणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर पॉवर जी आहे ती नेहमी पॉझिटिव्हच येते, निगेटिव्ह कधीच येत नाही. म्हणजे हा जो डिफेक्ट आहे त्यात तो कॅन्सल आउट करण्यासाठी काय करावं लागेल, वी हॅव टू यूज कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स यूज करावं लागेल, पण कॅल्क्युलेशन पॉवर पॉझिटिव्ह येते. म्हणजे इथं काय होणार बघा, कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली तर अगोदरच कॉन्व्हेक्स लेन्स मुळे कॉन्व्हर्ज होणार, आय लेन्स मुळे आणखी कॉन्व्हर्ज होणार, आणि इमेज जी आहे ती एक्झॅक्टली काय होणार आहे, रेटिनावर तयार होणार. कारण इमेज पाठीमागे ओढायची असेल तर रेजला कॉन्व्हर्ज करावं लागेल. सो देअरफॉर कॉन्व्हेक्स लेन्स इज युज्ड हिअर. हे बघा एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. A person can't see up to 50 centimeter and he want to read textbook at textbook placed at 25 centimeter. तर पॉवर ऑफ लेन्स फाइंड आउट करायचं. पॉवर ऑफ लेन्स किती पाहिजे, हे बघा 50 सेंटीमीटर पर्यंत त्याला जवळचं त्याला क्लिअरली दिसत नाही, आणि त्याच्या आतमध्ये एक टेक्स्टबुक ठेवलंय, म्हणजे 25 सेंटीमीटरला ते टेक्स्टबुक ठेवलंय आणि ते त्याला रीड करायचंय. ओके, टाइम लेस दॅन 1 मिनिट राहिलाय, त्याच्यामुळे आपला सेशन मध्येच एंड होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं नवीन सेशन मध्ये हा प्रॉब्लेम आपण बघूया.